हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आमच्याकडे चैत्रगौरीचं हळदी कुंकू. तर तुम्ही बघू शकता किती छान केले आम्ही. मी पण छान अशी साडी घातली होती. या माझ्या सासूबाई आणि ही माझी ननंद. असं आम्ही छान सगळे तयार झालो होतो. तर मी सगळं पूर्ण दाखवेनच, आमची रांगोळी, डेकोरेशन सगळं ह्याचं. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान साडी नेसते चैत्रगौरीला. हो, बसली की छान साडी. हम्म, आणि हे करून घेऊया पिन. पिनअप कर. तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही डाळीची चटणी बनवतो. तर आमच्याकडे हळदी कुंकवाला स्पेशल अशी ही डाळीची चटणी आणि पन्हं असतात. तर डाळीची चटणीची रेसिपी मी सेपरेट टाकणार आहे. तर आमची डाळ खूप मस्त झाली होती. आमच्याकडे हळदी कुंकवाला येणाऱ्या बायकांना आम्ही ही डाळ आणि पन्हं देतो. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी झोपाळ्यात अशी बसली आपली गौर. तर मागे असं आम्ही छान लाईटिंगचं डेकोरेशनसुद्धा केलं आहे. आणि खाली इथे असं पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या वगैरे टाकून असं छान डेकोरेशन केले. इकडे गौरीसमोर आम्ही बनवलेल्या चकल्या, करंज्या, लाडू, शेव ठेवली आहे. इकडे बाकी सगळी खेळणी वगैरे असं ठेवलं आहे. इथे मध्ये गणपती बाप्पा आहे आपला. आणि इथे चैत्रगौरीसाठी खास असं छोटंसं आम्ही केळीचं पान, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, डाळ, पन्हं आणि हरभरे असं ठेवलं आहे. आणि मस्त अशी झोपाळ्यात बसली आपली गौर. खूप छान दिसते. इथे आम्ही असे आंब्याचे ढाळे आणि द्राक्ष वगैरे असं लावले. हे ओरिजिनल लावलेलं आहे आम्ही. हे ग्रेप्ससुद्धा ओरिजिनल आहेत आणि हे आंब्याचे ढाळेसुद्धा आपले ओरिजिनल आहेत. बाकी हे सगळं मग फ्लॉवर्सचं डेकोरेशन आहे. इथे असा छान झोपाळा केला आहे आम्ही गौरीसाठी. आणि इथे मध्ये बसली आहे गौर छान. साडीसुद्धा एकदम मस्त अशी नेसवली गेली होती आपली. इथे आपण गौरीला असं छान झोपाळासुद्धा देऊ शकतो, झोकासुद्धा देऊ शकतो. तर लाईटिंग वगैरे लावल्यावरती एकदम मस्त दिसते. इथे गणपती बाप्पा बघा, छान दिसतो आपला गणपती बाप्पा. मस्त झूम करून दाखवते मी तुम्हाला. इथे मी तुम्हाला जवळून दाखवते कसं दिसते आपलं डेकोरेशन आणि चैत्रगौर. इथे मी तुम्हाला केळीच्या पानामध्ये आम्ही ठेवलं होतं ते हळदी कुंकू, डाळ, पन्हं आणि हरभरे ते दाखवते. तर आमच्याकडे छोटंसं असं छान ग्रीन कलरचं केळीचं पान आहे, त्याच्यामध्ये आम्ही ठेवलं होतं ते चैत्रगौरीच्या समोर अगदी. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे कासव आहे. तर पाण्यामध्ये असं आम्ही त्याला ठेवलेलं आहे. तर हळदी कुंकवाचं असं पाणी केलं आहे, काचेचा बाऊल आहे आणि त्याच्यामध्ये कासव ठेवलं आहे. शकता तुम्ही एक कलिंगडाचं आम्ही बनवलं आहे. त्याला असं रंगांनी छान असं हे करून डेकोरेशन केलं आहे आणि त्याला छान टोपी घातली आहे. तर एकदम मस्त दिसते. आणि इकडे खरबुजाचं केलेलं आहे, ते काळ्या रंगाने असं मस्त त्याला हे करून वरून असं रुमाल हे करून, त्यामुळे एकदम छान लुक आला आहे आपल्या गौरीला पण. कारण डेकोरेशन खूपच छान झालं होतं आमचं. टोपी घातलेलं ते शेतकरी आणि ती बाई असं टाईपमध्ये ते केलेलं आहे. वरती पण तुम्ही इथे बघू शकता हे आंब्याचे ढाळे आणि हे ग्रेप्स.
त्याने पण खूप छान असं मस्त असं आंब्याच्या ह्याच्यामध्ये गौरमध्ये छान अशी झुलते आहे झोक्यामध्ये असं वाटतंय. तर तुम्ही बघू शकता इथे झोपाळ्यामध्ये अशी छान आपली गौर अशी झुलते झोका घेते. तर ही होती आपली रांगोळी, छोटीशीच काढली होती हळदी कुंकवासाठी. तर रांगोळी पण मस्त आली होती. मध्ये अशा हिरव्या बांगड्या ठेवल्यात कड्याने आणि मध्ये हळदी कुंकू लिहिलं आहे आणि मस्त आली होती रांगोळी आपली. तर आता बघा माझा उखाणा. चित्रात आली गौराई, फुलांनी सजली वाट, साधुरावांचं नाव घेते, मी त्यांची देणार आयुष्यभर साथ. छान 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 छान. छान झालं ना आमचं डेकोरेशन, एकदम एकदम मस्त दिसतंय. तर तुम्ही इथे बघू शकता मी आणि माझ्या सासूबाई पण येत आहेत. तर आम्ही दोघींनी पण असा केसांचा बन घातला होता, सेम असा. दोघी पण मस्त छान दिसत होतं. इथे मी रांगोळीचं थोडंसं जरा ते निघालं होतं ते करत होते नीट. छान आली ना आपली रांगोळी पण, तेवढी छोटीशी आपली छान अशी. आणि इथे बघू शकता तुम्ही माझा कंप्लीट बॅक साईडने आणि फ्रंटने लुक छान झाला होता एकदम. तर आमच्याकडे कालाष्टमीला केलं जातं हळदी कुंकू. माझ्या आजी सासूबाईसुद्धा कालाष्टमीला करत होत्या. तर मला माझ्या सासूबाईंनी ते सांगितलं, सो आम्हीसुद्धा ते कालाष्टमीला केलेलं आहे. तर माझं हे लग्नानंतरचं पहिले चैत्रगौरीचं हळदी कुंकू होतं. आम्ही ते कालाष्टमीला केलेलं आहे. तर मला नक्की सांगा कशी होती माझी रांगोळी, कसं होतं आमचं सगळं डेकोरेशन आणि चैत्रगौर कशी दिसते झोपाळ्यामध्ये. ही आयडिया पण नवीन होती. सो मला नक्की सांगा की कसं झालं आहे आमचं हळदी कुंकू, कशा दिसत आहोत आम्ही, मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.